मराठी, ते धडक ते धडक. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, लाकडी घाण्यातील शुद्ध तेलापासून बनलेली नैसर्गिक चवीची स्पेशल चटणी तुमच्या जीवनाची चव द्विगुणितच करणार. गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली ओम श्री गुरुमाऊली खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आजच खरेदी करा. पत्ता खताळ बंधू, विट्याचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. आटपाडी पोलिसांच्या पथकाने जबरदस्त आणि धडाकेबाज कारवाई केली आहे. मंदिरातील दागिने चोरी करणारी विट्यातील मोठी टोळी पोलिसांनी जेरबंद केली आहे. या मोठ्या कारवाईत तब्बल 12 किलो वजनाचे चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केलेत. कडेगाव तालुक्यातील खेराडे विटा परिसरातील महादेव मंदिरातील चोरीचा अखेर उलगडा झालाय. या मोठ्या कारवाईत तब्बल 28 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतलाय. आटपाडी पोलिसांच्या डीबी पथकाने उत्कृष्ट कामगिरी करत कडेगाव तालुक्यातील खेराडे विटा येथील महादेव मंदिरातील दागिने चोरी प्रकरण उघडकीस आणत विट्यातील टोळी जेरबंद केली आहे. या मोठ्या कारवाईत तब्बल 28,22,500 रुपयांचा चांदीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी विट्यातील बजरंग नगर येथील लक्ष्मण अण्णा चौगुले वय 29, गुंडू यंकप्पा जेडपे वय 30, परशुराम तिमन्ना इटकर वय 34 यांच्यासह एका 16 वर्षीय बाल अपचारीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की आज बुधवार 29 एप्रिल रोजी दिघंची हद्दीत काही संशयित व्यक्ती चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी घेऊन फिरत असल्याची खात्रीशीर माहिती आटपाडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्या पथकाने तातडीने दिघंची परिसरात सापळा लावून विटा येथील बजरंग नगर येथील लक्ष्मण अण्णा चौगुले, गुंडू यंकप्पा जेडपे, परशुराम तिमन्ना इटकर यांच्यासह एका 16 वर्षीय बाल अपचारीला ताब्यात घेतले. यावेळी या संशयितांची झडती घेतली असता त्यांच्याकडून तब्बल 11 किलो 900 ग्राम वजनाचे आणि एकूण किंमत 28,22,500 रुपये किमतीचे चांदीचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. या दागिन्यात चांदीचा कलश, मुकुट, पंचमुखी नाग तसेच महादेवाच्या पिंडीवरील चांदीचा पत्रा यांचा समावेश आहे. तर याबाबत संशयितांकडून अधिक चौकशी केली असता सदर दागिने कडेगाव तालुक्यातील खेराडे विटा परिसरातील महादेव मंदिरातून चोरी केल्याची कबुली संशयितांनी दिली आहे. त्यानुसार सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी कडेगाव पोलीस ठाण्यात पाठवण्यात आला आहे. एकूणच आटपाडी पोलिसांच्या या धडक कारवाईचे परिसरातून भरभरून कौतुक होत आहे. सांगता येईना आणि सहनही होईना, शौचा वाटे रक्तस्राव, वेदना, वारंवार शौचास होणे हा मूळव्याध नाही ना? मिळवा कायमचा आराम, तोही एका दिवसात, वेदनारहित विना टाका. मूळव्याधीवर औषधोपचाराबरोबर लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विट्यातील पहिलेच हॉस्पिटल डॉक्टर बंडगर यांचे मूळव्याध स्पेशालिटी हॉस्पिटल, अनुराज हॉस्पिटल शेजारी, एसटी स्टँडच्या बाजूला, खानापूर रोड, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.